किडा नाही, छोटाच राहते, लई प्यारा राहते. मग वेल्वेट ते वेल्वेटचं राणी कलरचं फुल येतं ते तसं राहते ते छोटं आणि ब्लॅक टिक्के राहतात. अजून मी पण आम्ही त्याला धरून आहे ना डब्बीमध्ये जमा करतो. मी पण एकदा बटरफ्लायला आहे ना पकडून घेतलं होतं. आम्ही बटरफ्लाय राहतो बा, मी आणि रुक्साना ते खालीत आम्ही तो दिमाने होत ते चतुर पकडायचं. संडे आला बोलवतो चतुर बोलवतो तेच ना ते लांब दंडीवाला बटरफ्लाय. लांब दंडीवाला बटरफ्लाय त्याला दंडी राहते. अरे तू बी धरला ना रे. त्याचे पंख धरलं तर ते मागे दुम राहते. ते कलरचे राहते, जास्त करून ग्रीन कलरचेच राहतात. ते ग्रीन कलरचे नाही धरत होते आम्ही, असं अलग अलग असं स्काय कलर. आता याच्यामध्ये स्काय कलर राहते गणपती, तसला कलर राहत होते रे. का प्यारा राहत होते. रेड कलरचे राहत होते त्याच्या आधी, तसला कलर राहत होते. तसले धरत होते ते आम्ही जाऊन जाऊन कुठे कुठे की जाऊन ते झाडा राहतात ना तिथे बसत होते ते. त्याला जाऊन दोरा बांधून त्याला घेऊन उडवत होते. ते बेटाला पंखाला धरलं की डॅमेज होऊन जात होते. आपल्या हाताच्या ह्याच्याने ना त्याचे पंख खराब होऊन जाते. त्याला उडाला नाही येते. तर काय करत होते, कुठे बसलं तिथे ना हल्लू दोऱ्याला गाठी घालून रेडी ठेवत होते. घेऊन जाऊन हल्लू त्याचे ते दुम मध्ये अटकून गिटी अलगा तोडत होते. होते पण आपल्याला मजा भेटत होती. लई घट्ट नाही मारत होते, फक्त त्याने जस्ट असं बरोबर ते राहत होते. गावागावाचे सुटून जावत होते बेटे ते दोऱ्यात पण. आणि चांगलं घट्ट धरलेलं राहत त्याला उडवत होते. ते दोऱ्याला इकडे जाऊन बस तिकडे जाऊन बसलं त्याला ओढत होते दोऱ्याने. भीतीवर जाऊन बसत होतं वरती, मला दोऱ्याने ओढून खाली घेत होते आणि जावत होते. मग राहत होते पण लई पकडत होते बघ असले बटरफ्लाय. पण ते लेमन कलरचा बटरफ्लाय राहते ना, माझ्या इष्ट ते. अरे मला लई आवडत होते ते लेमन कलरचा बटरफ्लाय. त्याला धरून असं हातावर ठेवत होते, असं खूप मारून उडवत होते. आणि लाईट डॅमेज झाला बोलत होते, त्याचे पंख काढून बुकामध्ये ठेवत होते. मोरपंख पण ठेवत होते बुकामध्ये. त्याच्यानंतर ते झाडाला ते पत्ता राहत होते त्याला फांद्याचा त्याचे कंगुर फुटतात ते तसले पत्ते बुकांमध्ये ठेवत होते. पिपळचे पान ठेवत होते बुकांमध्ये. आणि त्या पिपळचा पान पुरा जाळी होऊन जात होता. अलकाताईच्या बुक मध्ये लई राहत होते रे बा पिपळचं पान, पुरे जाळी होऊन जात होते ते. थंड होत होते पिपळचे पान. आणि हा लेकरांना बोलायची जिम्मेदारी नाही है. तुमचे वाचने हुए लोग तुम्ही देखो घेतले. एक जस्ट शौक म्हणून करत होते शौक. आणि ते असं एक व्हायलेट कलरचं फुल येतं रे, त्याच्याने स्लेट पुसासाठी यूज करत होते. पाणी राहते ते पावसाळ्यातच येते. आम्हाला बाबा काय करत होते, फुलं तर गोल डब्बी देवत होते, त्याच्यामध्ये स्पंज घालून देवत होते. गोल आकारचे कट करून पाठी पुसायला घेऊन जावं. नाही तर दुसऱ्या पोरगांना कापड घेऊन आणत होते. आमच्या बाबा ते स्पंजला गोल डब्यामध्ये ते आकारचा कापून त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊन जावं म्हणून देवत होते. आम्ही त्याच्याने पुसत होते. ते स्कूलचे बच्चे आगाऊ बच्चे राहतात ना, त्यांनी जर स्कूल टॉयलेटला गेले बोलत स्कूलमध्ये ते फुलं तोडून आणत होते. पण लई प्यारा कलर राहत होता. व्हाईट कलर, लॅव्हेंडर कलर, ब्ल्यू कलर. गुलाबी होतं, गुलाबी कलर या लाल कलर. गुलाबी बी राहतो, लाईट गुलाबी राहतो. त्याच्यात दोन्हीच प्रकार राहतात. ते त्याचं पाणी राहते, ते रस राहते, काय राहते पाणी त्याच्या खून त्याचंच मॉइश्चर. त्याचा फुलच तसा येतो. असा पेपरचे बनवतात ते कसं ओढून वगैरे करतात तशा टाईप मध्ये. लई प्यारा राहतं ते. सचिनचे आणि त्याच्यात गाणं आहे मध्ये ते हाय फुल दाखवलं.
कसलं फुडलंय स्लेट पुसत होते पाणी अरे नाही लाईफ आहे ते. पाणी पाणी राहत होते आणि चांगलं नीट शाईन होत होते स्लेट ते दोंड्याचे राहत होते ना स्लेट कुठेच राहतं ते. दोंड्याच्या लाकडीची बाउंड्री फ्रेम राहत होते बाबा. आता तो प्लास्टिक इंडिया. प्लास्टिक वगैरे ते सगळं फालतू आहे आम्हाला धोंड्याचे बल्ब स्लेटा होत्या सगळ्यांचे एक एक कोणाचे तुटाई नाही ते बल्बमा एक एक बल्बमा सगळ्यांना 8 दिवसला एकदा काय गंमत राहत होते ते होमवर्क करून आणा बोलत होते तिथे सगळे होमवर्क करून आणि सगळ्यांच्या पाट्या एक जागेवरती ठेवून घ्यावा नाही पुसले द्यावा म्हणून आमच्या वरांड्यामध्ये सगळं राहत होते ते बॅगा सगळ्यांचे स्कूल लग्न हे नाही पुसली कोणाचा बी धक्का लागला तर भांडणे आता मी नाही पुसली माझ्या मी एवढ्या मेहनत करून दिली आता मी नाही जाते स्कूल हेच एक बहाणा स्कूलला नाही जावाच गंमत राहत होते आणि स्कूलला जावंय म्हणून जीव बोलत होते आम्हाला घरामध्ये राहायला जीव नको बोलत होते स्कूलमध्ये सगळेजणी भेटतात मजा येते म्हणून स्कूलला जास्ती जावत होते आम्ही घरात राहायचेच नाही राहत होते मम्मी ये बोललास तवा है ना अरे मम्मी तुला कैसा कैसा होतं मम्मी दोस्ता भेटतात सगळेजणी भेटतात बोलायचे ते राहत होते घरामध्ये काय करतात आणि स्कूलमध्ये सगळेजणी गेले राहतात कॉलनीमध्ये बी कोण नाही राहतात तो घरामध्ये एकटे राहून बोर होते अजून त्याच्याने चांगलं स्कूलला जावं मला ते उन्हाळ्यामध्ये गरम गरम ते डांबरचे रोडा घालत होते तो मी तर चप्पल मी आणि तशाही चप्पलच नाही घालत होते विसरून येतात म्हणून नाही घालून जावत होते इसला कोसा गम होता ग तुला विसरून गम नाही खेळामध्ये कुठे बी जावत होते ना इथे सोडत होते तिथे सोडत होते आणि नाही घातलं तर